नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी आणि आपण पाहताय कवडसा. मित्रो, बाहेर ज्या वेळेला आपण समाजात वावरत असतो त्यावेळेला वेगवेगळी रंगतदार माणसं भेटत असतात. असाच एक नमुना मी तुमच्यासाठी पेश करतो. विधानसभेच्या निवडणुका वर्षभरात लागणार होत्या. त्यामुळं सगळे राजकीय पक्ष तयारीला लागलेले होते. कार्यक्रम, सभा समारंभ, काहीतरी निमित्त काढायचं, कुठलं तरी उद्घाटन काढायचं आणि त्या निमित्तानं गावात जायचं, लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या आणि अप्रत्यक्ष आपला प्रचार सुरू ठेवायचा. असंच आमच्या आमदार साहेबांनी पण एक पत्रकारांचा दौरा आयोजित केला होता. म्हणजे गेल्या 4 वर्षात त्यांनी जी कामं केलेली होती ती आम्हाला दाखवायची आणि आमच्यामार्फत ती लोकांपर्यंत पोचवायची असा त्यांचा त्यातला उद्देश होता. त्याने अनेक कामं केली होती. खरं तर काम त्यांचं चांगलंच होतं. अनेक गावात रस्ते केलेले होते, शाळा बांधलेल्या होत्या, मंदिरं बांधलेली होती, वेगवेगळ्या समाजासाठी सभामंडप बांधलेले होते. अशी अनेक कामं होती आणि ती कामं आम्हाला दाखवायचं यासाठी हा दौरा होता. सकाळी मला न्यायला गाडी येणार होती. त्या गाडीतच इतर दैनिकाचे पत्रकारही असणार होते. बरोबर वेळेत गाडी आली. मी गाडीत बसलो. इतर जे पत्रकार मित्र होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी चालू झाल्या. 1 तासाभरात आम्ही आमदारांच्या घरी पोहोचलो. आमदार माडीवरती असे निवांत बनीरवर येरझाऱ्या घालत बसलेले होते आणि आम्ही जिना चढून वरती गेलो. आम्ही ओळख करून दिली. तिघांनी प्रत्येकाची ओळख करून दिली. काय म्हणले, तिघंच पत्रकार आलाय सगळे. मी गाडी केवढी पाठवल्या, मला वाटलं 10-12 जण तरी येतील. तिथं त्या गावात जेवायची सोय केली आहे. तिथं अख्खं बोकाड कापून ठेवले. आता ती कोणाला खायला घालायचं. तरी बरं, त्यात चांगल्या पेपरचं तरी तुम्ही आलायसा म्हणून. असं करत तिथं चहा घेतला आणि आमचा दौरा सुरू झाला. प्रत्येक गावात जायचं, त्यांनी केलेलं जे काम आहे ते आम्हाला ते दाखवायचे, कार्यकर्त्यांना बोलवायचे, लोकांशी गप्पा मारायचे, त्यांना बोलतं करायचे की आमदार साहेब किती काम करतात, कशा पद्धतीनं काम करतात, लोकांशी संपर्क कसा आहे, असं सगळं ते त्यांच्याकडनं वधवून घ्यायचे. असं पहिल्या टप्प्यात आमची 4-5 गावं झाली आणि त्यानंतर दुपारी एका गावात आमची जेवणाची सोय केलेली होती. मग आम्ही एका कार्यकर्त्याच्या घरातच ती सोय होती. आम्ही त्या कार्यकर्त्याच्या घरात गेलो. नमस्कार चमत्कार झाले. आमच्या ओळखी करून दिल्या आमदार साहेबांनी त्या कार्यकर्त्याच्या आणि पाण्याचे तांबे दिले, हातपाय धुतले आणि जेवायला पानावर बसलो. मी त्यांना आधीच एक 10 मिनिटापूर्वी सांगून ठेवलं होतं की मी शाकाहारी आहे म्हणून, मी मांसाहार घेत नाही. तरी तिथं मटणाचीच ताटं सगळ्यांच्या पुढं आणून ठेवली जात होती. माझ्या पुढेही तसंच एक ताट आणून ठेवलं. अहो म्हटलं, मी मगाशीच सांगितलं मी शाकाहारी आहे म्हणून, मी खात नाही. काय म्हणला आमदार, लगेच मला म्हणले, काय म्हणले हे पत्रकार आणि शाकाहारी, असं कुठं दुनियात कुठं आहे का म्हणले. घेत नाही पीत नाही तो पत्रकार कसला म्हणले. आता हे तर म्हणले खेड्यात तुम्हाला काय द्यायचं मी, तुम्हाला घरात बाई माणूस दिसतंय का, सगळी गेलेत कामाला, आता तुम्हाला काय खायला घालणार इथं. मी म्हटलं काय नाही, मला चटणी आणि चपाती दिली तरी चालते. मग एक कार्यकर्ता खरोखरच चटणी आणि चपाती घेऊन माझ्या पुढं आला, माझ्या पुढं ठेवली. मी आपलं चटणी चपाती छानपैकी खायला लागलो. आमदार साहेब माझ्या शेजारीच बसले होते. त्यांचं सारखं माझ्याकडेच लक्ष. काय म्हणले पत्रकार, अहो हे आमच्या घरात तुम्हाला असं चटणी भाकरी खायची वेळ यावी म्हणले. काय म्हणले,
म्हटलं काय नाही, मला चालते म्हटलं, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांना एक भीती पडलेली होती की चटणी भाकरी आपल्याला खायला लागल्यामुळे हे पत्रकाराला रागात येऊन माझ्या विरोधात काहीतरी छापलं तर काय करायचं, अशी त्यांना चिंता लागून राहिलेली. शेवटी म्हटलं काही तुम्ही काळजी करू नका, मला ही सवय आहे म्हटलं. मग बरं ठीक आहे म्हटले. मग सगळ्यांनी अगदी मटणावर ताव मारायला सुरुवात केलेली होती. ज्याला चपाती पाहिजे त्याला चपाती होती, भाकरी पाहिजे त्याला भाकरी होती, दह्यात कांदा कालवलेला होता. हे सगळ्यांनी मटणावर ताव मारायला सुरुवात केलेली होती. कोण रस्सा पित होतं आणि सगळ्यांचं जेवण असं झकास चाललेलं होतं. मी आपला चटणी भाकरी पाण्याबरोबर गिळत खात होतो. हळूहळू हळूहळू आपलं खायला लागलो होतो. एवढ्यात एका कार्यकर्त्यानं ताटात बिर्याणी घेऊन आला आणि त्यानं वाढायला सुरुवात केली. माझ्या शेजारीच आमदार साहेब बसलेले, त्यानं त्यांच्या ताटात बिर्याणी वाढली. मी आपला आधीच हात पुढं करून ठेवलेला होता. चुकून म्हटलं वाढत येत 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 माझ्याकडे ती वाढायला नको म्हणून मी आधीच हात ताटावर ठेवलेला होता. आमदार साहेबांनी माझ्याकडे बघितलं. म्हणले हे बघा पत्रकार, आता असं करा, तुमचं बी ऐकू नका आणि माझं बी ऐकू नका, दोघातला एक मध्यम मार्ग काढूया म्हणले. म्हटलं काय काढायचं आता मध्यम मार्ग? नाही म्हणले, ही बिर्याणी वाईज घ्या, त्यातला भात भात तुम्ही खावा आणि जे मटणाचं तुकडा आहेत ते आम्ही खातो. मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागलो. आमदार साहेबांची शाकाहारीची व्याख्याच वेगळी दिसते असं म्हणालो. मी आपलं कोपरापासून हात जोडलो. म्हटलं अहो असू द्या, हो चालू दे. त्याने एका लगेच कार्यकर्त्याला निरोप दिला. हे बघ, घरी जायचं, संध्याकाळी पत्रकार आपल्या घरात जेवणार आहेत, त्यामुळं घरात एक निरोप द्यायचा, एकाचं शिकरान करायचं. तेवढ्यात त्यांचाच एक कार्यकर्ता म्हणला, एकाचं शिकरान नाही, एकासाठी शिकरान करायचं आमदार साहेब. होय रे म्हटले, तसंच म्हणले आणि खळखळून हसले. आणि जेवण झाल्यावर आमचा पुढचा दौरा सुरू झाला. धन्यवाद. मित्रो, हा विनोद जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सर्व मित्रपरिवाराला पाठवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.